काय आहे महाराष्ट्राचं, काय कसं राहील? तुम्ही म्हणता की भाजप खूप पैसा वापरत आहे आणि वाटत आहे. पैसा आहेच तर मग काय लुटलंच आहे ना भाजपनं नोटाबंदीमध्ये. काय कशात लुटलं नाही सांगा बरं. असं एखादं उदाहरण सांगा का ज्या भाजप पैसा नाही खात. बावनकुळेच्या किती खदानी आहे आणि त्याच्यावर किती त्याचे ट्रक चालते जगदंबा ट्रॅव्हल्सच्या कंपनीचे. ते पहा ना थोडस. कार्यकर्त्याला पैसाही द्यायचा नाही, तिकीटही द्यायचे नाही. आणि चालव तुम्ही आम्ही पाहतोय प्रभू रामचंद्राच्या नावानं मत मागायचे. इथं औतकर नावाचा कार्यकर्ता तेली समाजाचा काय तुम्ही तिकीट दिली नाही? 40 वर्षापासून तो तिथं काम करत होता आणि तो पैशावाले तिकीट देत आहे. अरे आमची सत्ता जर केंद्रात राज्यात असते ना तर रिक्षावाला आम्ही महापौर केला असता इथला. ही ताकद ठेवली असती. पण यांची मर्दांगी संपली आहे सगळं. हे मी सांगतो ना, एक दिवस प्रभू रामचंद्राचा धनुष्य घेऊन यांच्याच खोपडीत घालणार आहे लोक. हिंदूच घालणार बरं. अशी वाईट अवस्था आहे का लोकांना भाजप म्हटलं का लोक असे मारणार का बस सोडणारच नाही. हो, तुम्ही बावनकुळेचं नाव घेतलं, आणखी कोणाकोणाचं काय काय आहे? पुराव्यासहित माझ्याजवळ बावनकुळेचे पुरावे आहे. बाकीचे भेटले का तुम्हाला सांगा ना. बरं, हे पुरावे कधी म्हणजे 16चा निकाल लागल्यानंतर तुम्ही जाहीर करू ना ते सगळे. म्हणजे बावनकुळे आता म्हणजे 16 नंतर एक्सपोज होतील? बिलकुल.